ते सगळे एकत्र आले, आपण गेलं पाहिजे. मला बोलायचा त्रास होते. शेवटी शरीर असतं. दादांना त्रास होतो. आदरणीय दादा, समाजासाठी आपण अवरात्र झटत आहात. समाज तुमच्यासाठी कुठपर्यंतही बसून राहणार आहे. समाजासाठी आपण जीवाच्या प्राणाची बाजी लावलेली आहे. दादांना थोडं या ठिकाणी अस्वस्थ वाटत आहे. आपण सर्वजण जोपर्यंत दादांना बरं वाटत नाही तोपर्यंत दादा आम्ही या ठिकाणी बसून राहणार आहोत. तुमच्या तोंडून दोन शब्द ऐकण्यासाठी. या उपोषणामुळे असं झालंय, समाजाशिवाय मला नाही जमत. समाजाशिवाय शेवटी मला दम नाही निघत. शेवटी समाजच आपल्यासाठी मोठा आहे. समाजात त्या लेकराचे किती हाल आहेत हे नाही पाहत. म्हणून मला वाटलं की आपण गेलं पाहिजे, कारण हा बुद्धिजीवी वर्ग कधी एकत्र येत नाही. ही पहिली घटना आहे की या समाजातले सगळा बुद्धिजीवी वर्ग एकत्र येतो. तुमच्या मागण्याच्या बाबत नका काळजी करू. तोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे, त्यावर तुमचा मुलगा म्हणून तुमच्यावर कसलंच संकट येऊ देणार नाही. माझ्यावरती येईल, मी काळजी करू नका. दादा, हा तुमचा विश्वास आम्हाला 100 हातीचा बळ देणार आहे. जोरदार बोलतो बोलूया. शेवटी उपोषणाने काय होतंय, अंगात आग होणं, ताकद अंगात नाही राहिली, अशक्तपणा प्रचंड आहे, आहोत चालता येत आणि समाजाच्या प्रचंड मोठ्या अपेक्षा. आता शरीर 100% दर्जाकडे शरीर पाहिजे होतं, पण उपोषण इतके करावं लागले